नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। चेंज हा झालेला आहे आणि एकंदरीत पावसाची जी काही परिस्थिती आहे ती दिवसेंदिवस सुरळीत होत चाललेली आहे। मी तुम्हाला पहिलेही सांगितले की 15 जुलैपासून त्याची ॲक्टिव्हिटी सुरू होईल आणि ह्या 2-4 दिवसात तो सर्व शामसारखा पडणार आहे। अजूनही तुम्ही मागचे व्हिडिओ मागचे थंबनेल चाळून पहा। पण 15 तारखेला झालेल्या पावसाने बरेच शेतकरी अजूनही हातबल झाला होता की आमच्या भागात कधी तुम्हाला मी अजूनही सांगतोय, कालच्याही व्हिडिओमध्ये सांगितले 21 तारखेच्या आतमध्ये मी माझी दिलेली टक्केवारी पूर्ण करून दाखवेनच। आणि विशेषतः आज आपण पाहतोय की अहिल्यादेवीनगरच्या पूर्व भागामध्ये एंट्री झालेली आहे, हिंगोलीमध्ये कळमनुरी वगैरे भागामध्ये चांगली एंट्री झालेली आहे। आणि विशेषतः जर पाहिलं आपण प्रेशरचे दाब हे पुढील 2-3 दिवस अजूनही खूप चांगल्या पद्धतीने आहे। घनसावंगीच्या पूर्व भागामध्ये आज बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका चांगला पाऊस झालेला आहे। तीर्थपुरी सर्कलला मी स्वतः गेलतो आज। वडीबाचेगाव वगैरे भाग जो आहे, वडी काळ्याची वडी भाग आहे, जे स्वतः मी थांबलो सुद्धा होतो, तिथेही काही भागांना त्यांनी चांगल्या पद्धतीने घेतले। सुकापुरी सर्कलच्या आजूबाजूचा एरिया असेल, पण महाराष्ट्रामध्ये 70% व्याप्ती ही 21 तारखेच्या अगोदर दाखवेनच हा असा आपला शब्द होता आणि तो पूर्ण होताना देखील दिसतोय। अजूनही सांगतोय की धारूर वगैरे भागामध्ये पाऊस चालू आहे। आता कोणीतरी कमेंट करते की अंबाजोगाईला देखील सुरुवात झालाय, पण आपल्या जवळून गेलाय किंवा आपल्या बाजूने पडतोय यावरती ही टेन्शन घेऊ नका। अजूनही तो बराचसा भाग कव्हर करणार आहे, ही काळजी करू नका। तुम्हाला वारंवार सांगतोय, जेवढे काही एवढे फॉलोअर्स बनले आहे, एवढे काही गोष्टी झाल्या आहेत, हे फेक अंदाज सांगून झाले नाही। त्या मित्राने विश्वासाने आपल्याला तो अंदाज घेतलाय म्हणून त्यांनी सबस्क्राइब केलेलं असतं, किंवा जे काही 1000-2000 लोक लाईक करतायत हे काही विनाकारण लाईक करत नाही, हे काही माझ्या जवळची नाहीत। त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, फक्त धीर सोडू नका। शेवटच्या आठवड्यामध्ये चांगला पाऊस सांगितलाय ना, त्याच्या अगोदरच शेवटचा आठवडा लागण्याच्या अगोदरच महाराष्ट्राला चांगला पाऊस आपण दाखवूनच देऊ, कारण की सिस्टम जी आहे ही खूप चांगल्या पद्धतीने बनली आहे। गरमीची लेवलचं तर हद्दपार झाली आहे। काही भागांमध्ये ढगफुटीसारखं झालं आहे, तर काही ठिकाणी चांदणभरी पाऊस झाला आहे। ठीक आहे, तुमचा आता फारसा वेळ वाया घालवत नाहीये। आज संध्याकाळी सुद्धा कुठे पाऊस पडणार आहे याची मजल घेऊयात 16 जुलैची। आणि अजूनही जे काही लातूर जिल्हा असेल, परभणी पट्टा असेल, बीडमध्येही काही ठिकाणी तो पाऊस होणार आहे। एकंदरीत परिस्थिती अशी पाहूयात। आज घनसावंगी पट्ट्यातल्या काही भागांमध्ये अजूनही पाऊस होईल। बीड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजांचा लखलखाट पाहायला मिळतोय। केज धारूरमध्ये देखील पाऊस पाहायला मिळणार आहे। 15 जुलैपासून एक दिवस लेट झालाय, पण पाऊस मात्र थेट आलाय, अजूनही तो होणार आहे। आपल्याला फक्त पावसाशी मतलब आहे, 1-2 दिवस मागे पुढे झाला, कारण की हा शेवटी अंदाज आहे, गॅरंटी नाही आहे। कारण की तारखा ज्या आहेत ह्या बदलत असतात, कारण की हवा बदलते, पण शब्द मात्र माझे मी अजूनही बदलले नाहीत। 70%च्याही पलीकडे ती व्याप्ती जाणार आहे आणि तो पाऊस येणार सुद्धा आहे। आता बघा, आता हा शॉर्टकट व्हिडिओ यासाठी बनवतोय आपण की मुद्द्याचे आणि जिथे पाऊस होऊ शकतो अशा जिल्ह्यांची नाव आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहे। पुढील परिस्थिती देखील शॉर्टकटमध्ये सांगणार आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आजची संध्याकाळी परिस्थिती जी आहे तो बीड जिल्हा बराचसा व्यापक आहे, माजलगाव पट्टाही व्यापक आहे, धारूर वगैरे भाग देखील व्यापक आहे, गेवराई पट्ट्यातही संध्याकाळी सकाळपर्यंत पाऊस होणारच आहे। आणि त्यानंतर अहिल्यादेवीनगर परिसराचे दक्षिणेकडे भाग देखील आहे, धाराशिवमध्ये देखील आज आहे। लातूरच्या पूर्वेकडील भागांना बऱ्याच ठिकाणी आहे, संध्याकाळच्या वेळेला आणखीन तो भाग कव्हर करणार आहे, कारण की ढगांची जी गर्दी आहे ती पूर्वेकडनं पश्चिमेकडे जाणार आहे। आता बरेच जण आहे म्हणतील की आम्हाला नाही, सकाळ लोक बरेचसे भाग होईल मित्रांनो, काळजी करू नका। नांदेडसह छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहिल्यादेवीचा शिर्डी वगैरे परिसर भाग हा संध्याकाळपर्यंत रिमझिम किंवा चांगल्या पावसाच्या रडावरती नक्की येणार आहे। तर एकंदरीत आज रात्रीची कंडिशन तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो आणि पुढील 2-3 दिवसामध्ये कुठे कुठे पाऊस होणार आहे याचाही आढावा देतो। पण उद्यापासून ज्या भागांमध्ये अंदाज बदलले असतील, ज्यांचे अंदाज बदलतील उद्यापासून किंवा आज संध्याकाळी देखील बदलतील, त्यांच्या खाली मला तुमच्या सगळ्यांच्या कमेंट मात्र आवर्जून दिसल्या पाहिजे। अन्यथा आपण ओनली प्राईम मेंबरशिप लाईव्हचा जो काही निर्णय आहे तो 22 जुलैपासून घेणारच आहोत, तो मागे परत घेणार नाही। त्यामुळे मला तुम्ही ज्या काही टॉर्चर केलं होतं मागच्या काळामध्ये, या 2-3 दिवसात तुम्हाला सगळ्यांना तो पाऊस मी दाखवूनच देईल। तर अहिल्यादेवीनगर परिसराला आज संध्याकाळी बऱ्याच ठिकाणी पाऊस होणार आहे। जालना घनसावंगी पट्ट्यातही संध्याकाळी होणार आहे। नाशिक जिल्ह्यातही संध्याकाळच्या वेळेपर्यंत आज 16 जुलैला होणार आहे। लातूर, नांदेड पट्टा, हिंगोली, परभणी पट्टा, बीड पट्टा हा देखील भाग होणार आहे। थोडाफार धाराशिव घेईल, थोडाफार पुणे परिसर घेईल, थोडाफार नागपूर जिल्हाही बऱ्याचपैकी घेईल। आज 16 जुलैची संध्याकाळपर्यंतची कंडिशन आहे किंवा उद्या पहाटपर्यंतची कंडिशन आहे। त्यानंतर उद्याची तारीख कशी जाईल हे पाहून घेऊया। उद्या सुद्धा नागपूर जिल्ह्यामध्ये लवकरची एंट्री आहे। नांदेड मेघगर्जनेच्या रडावरती आहे। परभणी, लातूर जिल्हा देखील मेघगर्जनेसह पावसाचा डर आहे।
सोलापूर जिल्हा देखील उद्या पावसाच्या लढ्यावरती आहे। गरमीची लेवल जर जळगावला, छत्रपती संभाजीनगरला, अहिल्यादेवीनगरला असेल उद्याच्या तारखेला, इथे सुद्धा तो पाऊस होणार आहे। चिंता कोणी करू नका पावसाबद्दल। मी तुम्हाला अजूनही सांगतोय की 20 ते 21 तारखेच्या आतमध्ये महाराष्ट्रामध्ये व्यापक असा आणि सर्वशाम असा पद्धतीने पाऊस आहे। फक्त तो गरमीच्या लेवलमुळे टप्प्याआड तो घेत राहील। एक दिवस त्याने बुलढाणा वगैरेचा भाग घेतलाय, पण तिथेही काही भाग सोडलेत, तोही भाग तो पूर्ण करणार आहे। पूर्ण क्लायमेट सिस्टीम जे आहे ते चेंज झालेले आहे। मी 30% भागाची गॅरंटी घेतली नाहीये, पण 70% भागांना तो आवर्जून चांगला समाधानकारक पाऊस पडेल आणि राहिलेल्या 30% भागांना त्याला पाणी द्यायचं काम बंद करेल अशी सिस्टीम आहे। ह्या 2-4 दिवसांमध्ये हा पाऊस कव्हर होणार आहे। त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, आठवले सर घनसावंगीचं नाव घेतलं आहे, तुम्हालाही स्पेशली काही वेगळं सांगायची गरज नाही, तुमच्याही भागामध्ये ती सिस्टम आहे। पण तुम्हाला एक विनंती आहे, आज सुद्धा आहे सकाळपर्यंत, उद्या देखील आहे, परवा देखील आहे, पाऊस टप्पे दुपटीनं वातावरण हे चालत राहणार आहे आणि एकंदरीत कंडिशन अशी आहे। ठीक आहे, तर बघा पुन्हा एकदा सांगतोय, ह्या 3 दिवसामध्ये महाराष्ट्राचा सर्व भाग व्यापक अशी कंडिशन आहे। कुठे वळणं भरतील तर कुठे चांदणीतून तर कुठे मध्यम तर कुठे पेंडवणी, असे ह्याचे 4 प्रकार आहेत। पण शेतकऱ्यांना पिकांना जीवदान देईल अशी कंडिशन आहे। मादळ मोहिला नाही मान्य आहे, थोडा पोळूसर धीर धरा, अवघ्या 2-3 दिवसापर्यंत तुमच्याकडे येतो आहे। आजही सकाळपर्यंत काही ठिकाणी होईल, आजूबाजूने देखील आपल्याला आज पडताना दिसला, दिवस मावळता अशी कंडिशन आहे। तीर्थपुरीच्या साईडकडे काही ठिकाणी चांगला पाऊस होतोय, आता सुद्धा वातावरणानुसार दिसते आहे, बरेचसे भाग तो कव्हर करणार आहे। आणि प्रामाणिकपणे सुद्धा सांगायचं काम करा की पाऊस ऑलरेडी कुठे झालाय। पुन्हा एकदा थोडक्यामध्ये सगळा आढावा देऊन जातोय। आज संध्याकाळी नाशिक जिल्ह्याचा बराचसा भाग आहे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड पट्टा, हिंगोली, यवतमाळ पट्टा, सोलापूर, धाराशिव पट्टा सुद्धा आज पहाटेपर्यंत आहे। 16 जुलै ते 17 जुलैच्या पहाटेपर्यंत हा पाऊस होईल। त्यानंतर पुणे परिसरामध्ये श्रीगोंदा, शिर्डी, नेवासा हे जे काही पट्टे आहेत या भागात देखील होणार आहे। त्यानंतर नागपूर, वर्धा, चंद्रपूर हा देखील भाग आहे आणि बुलढाण्याचा काही दक्षिणेकडील भाग हा उद्याच्या डेटपर्यंत आहे। संध्याकाळपर्यंत कोणत्याही क्षणी तो पहाटेपर्यंत होऊन जाईल। उद्या लवकरच पूर्व विदर्भात पावसाची एंट्री होते, तर उद्याचा रडार देखील पाहूयात कोणत्या टायमिंगला होण्याचा अंदाज आहे। उद्या परत नांदेड, लातूरचे पूर्व भाग आहेत, संध्याकाळपर्यंत कर्नाटकचा देखील एरिया बराचसा कव्हर करणार आहे आणि ही कंडिशन अजूनही दिवसेंदिवस वाढत जाते। त्यामुळे तुम्हाला 20 किंवा 21 तारखेचा सर्वशाम सगळा भाग घेईल अशी कंडिशन देतोय। 19 तारीख सुद्धा चांगली आहे, 19 तारखेला सुद्धा जवळपास 19 तारीख जी आहे ती 17 पेक्षाही भारी येणार आहे। म्हणजे जवळपास माझ्या म्हणण्यानुसार 19 तारखेच्या संध्याकाळपर्यंत हा मराठवाडा जवळपास निम्म्याहूनही अधिक म्हणजे 90% व्याप्तीचा हा होऊन जाईल अशी कंडिशन आहे। तर मानवत वगैरे सुद्धा भाग आहे, तुम्ही विचारत असाल जळगाव तो सुद्धा भाग आहे, पण कंडिशन अशी की थोडा 2 दिवसाचा धीर आपल्याला काही भागांना घ्यावा लागणार आहे। काही जणांच्या आजूबाजूला पडलाय, कोणाच्या नंतर पलीकडे पडलाय, तर हे चालत राहणार आहे। पण 3-4 दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने कंडिशन आहे देखील सांगण्याचा प्रयत्न करतोय। छत्रपती संभाजीनगरच्या बहुतांश भागांमध्ये आज पाऊस होण्याचे चान्सेस आहेत पहाटेपर्यंत। वैजापूर असेल, गंगापूर असेल, पैठण असेल, आंबड वगैरे भागामध्ये ही कंडिशन चांगली आहे। मध्यरात्रीपर्यंत झिमझिम वगैरे चालू होईल अशी ही कंडिशन आहे। आंतरवाली टेंबी पाऊस सुरू म्हणतात, नक्कीच धन्यवाद। एकंदरीत ही अशी परिस्थिती आहे मित्रांनो। इकडे राजेगाव सर्कल असेल, राजा टाकळी सर्कल असेल, इकडे देखील चांगला रडार बनलेला आहे, इथेही पाऊस होणार आहे। माजलगाव पूर्व भागातही आज होणार आहे। या सगळ्या कंडिशनचा आढावा तुम्हाला दिलाय। धाराशिव, कळंब म्हणताय, तिथेही तो पाऊस होण्याचे चान्सेस आहेत मित्रा। जालना, नेर परिसर देखील आहेत, पण 2 दिवसाचा 3 दिवसाचा कालावधी घेईल। कालपासून त्याने सुरुवात केली 15 जुलैपासून, ह्या 3 दिवसात तो आढावा पूर्ण होईल। घनसावंगी पट्ट्यामध्ये आजही संध्याकाळी पावसाचा अंदाज आहे। पण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा। जय शिवराय।